मुंबऱ्यानंतर ठाण्यामध्ये नालेसफाईच्या कामाला आता सुरुवात झाली। माजीवाडा, वर्तकनगर, उथळसर या परिसरातल्या नालेसफाईची आयुक्त, महापौर आणि उपमहापौरांनी पाहणी केली। माथेरानमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे घोडेवाले, रिक्षावाले आणि पर्यटकांचा मोठा गोंधळ उडाला। पावसामुळे माथेरानमधल्या वातावरणात आता गारवा वाढला। सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेचा खर्च भागवतांकडून किंवा संघाकडून वसूल करण्यात यावा अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली। हवामान विभागानं कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय। मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाण्यात काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे। पालघरमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला। दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर 3 ते 4 कामगार गंभीर जखमी झालेत। फटाक्यांसाठी लागणाऱ्या दारूचा हा कारखाना बेकायदेशीर असल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे। भिवंडी तालुक्यातल्या खाडीपार परिसरामध्ये एका कारखान्याला आग लागली होती। आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झाला। मध्य रेल्वेच्या एका फलाटावर 2 रेल्वे समोरासमोर आल्या। सीएसएमटी स्थानकात बदलापूरकडून येणारी लोकल सिग्नलच्या बिघाडामुळे चुकीच्या फलाटावर आली। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी अनिवार्य असेल। ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य असेल। हा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला। नवी मुंबईच्या उरण परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात। करंजा, उरण शहर परिसरात गारांसह पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली।